शिवसेनेचे दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रालय ते सांभाळतील। मंत्री भरत गोगावले स्वतः आता आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। भरत गोगावलेजी, अखेर खाते वाटप झालेलं आहे। जे आपल्याला खातं मनामध्ये आपण कदाचित विचार केला असेल जेव्हा आपण मंत्री झालात, तेच खातं मिळालंय का आपल्याला? आपण समाधानी आहात? समाधानी आहे। मंत्री होणं गरजेचं होतं। आता कुठलाही असो त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करूया आम्ही। आणि आमच्याकडं खारलँड, रोजगार हमी आणि फलोत्पादन अशी ही खाती दिलेली आहेत। बरं, त्याच्यामुळे आमच्या कोकणाशी निगडीत असणारी ही खाती आहेत हो, आणि त्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू। बर, आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे। अधिवेशन देखील आता सांगता झाली, खाते वाटप जाहीर झालंय। या खात्यामध्ये कोणतं असं पहिलं काम प्राधान्याने आपल्याला करायचंय असं काही आपण मनामध्ये ठेवलंय? नाही, तसं काय नव्हतं ना। आताच तर समजलं, कळलं सगळं। आता आम्ही ठरवू, त्याचं नियोजन करू। काय आम्हाला किनारपट्टी आहे त्याच्यामध्ये जे काय बांधबंदिस्ती करावी लागते, शेतामध्ये पाणी जातं किंवा काय, त्यानंतर जे काय रस्ते, पानंद रस्ते किंवा इतर काय आहे त्याच्यामध्ये ते करूया। त्यानंतर फलोत्पादनाला वाव देऊया। कोकणामध्ये आपली फळबागा आणि ह्याची बऱ्यापैकी लागवड केली जाते। तर अशा प्रकारे जे दिलेलं आहे साहेबांनी ते घेऊन पुढे काम करू। बर, आपल्या सहकार्याने जी खाती मिळाली तेही समाधानी आहेत? त्यांच्याशी काही बोलणं झालंय कोणाशी आपलं? भरत गोगावलेंशी आपण संवाद साधला आणि आता भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आता आपल्यासोबत आहेत। शिवेंद्रजी, स्वागत एबीपी माझामध्ये आपलं। आपल्याला जे खातं